नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमले आपणा सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पाहाल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता महिलांना सरसकट लाभ प्राप्त होणार आहे। ज्या काही जाचक अटी होत्या त्या अटी शर्ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नवीन बदल कशा प्रकारे झालेले आहेत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आपण पाहाल महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 28 जून 2024च्या निर्णयानुसार राज्यभरात लागू झालेली आहे आणि यासाठीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केली होती। परंतु आता या ठिकाणी काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि या नवीन बदलांनुसार कशा प्रकारची माहिती स्क्रीनवर पाहायला मिळते। सदर योजनेची अर्ज करण्याची जी मुदत होती ती मुदत आता वाढवण्यात आलेली। पूर्वी 1 जुलै ते 15 जुलै अशा प्रकारे अर्ज करण्याची मुदत होती, ती आता 2 महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2024 करण्यात आलेली। त्यामुळे आता आपण 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता आणि जर आपण 31 ऑगस्टला जरी अर्ज केले तरी आपल्याला जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांची जो हप्ता आहे तो या ठिकाणी प्राप्त होणार आहे। ठीक आहे, पुढे जाल तर आपल्याला आदिवास प्रमाणपत्राची एक महत्त्वाची अट होती। यामध्ये आपण पाहाल, जर आपल्याकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल, रहिवासी दाखला नसेल, तर मग आपण रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचे जे आपला आदिवास प्रमाणपत्र सिद्ध करू शकतात असे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र म्हणून आपण सादर करू शकता। त्याचबरोबर 5 एकर शेतीची अट होती, ती अट देखील वगळण्यात आलेली। त्यामुळे आपण 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल तरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर पुढे पाहाल 21 ते 60 वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार होता, ते आता वाढवून 21 ते 65 वर्ष अशा प्रकारे वयोगट वाढवण्यात आलेले। ठीक आहे, आणि जर परराज्यातील जन्म झालेली महिलांनी महाराष्ट्र राज्यातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर मग पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र म्हणून आपण सादर करू शकता। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळते की 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आपण अपात्र ठरवले होता, परंतु जर आपल्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्न दाखला या ठिकाणी लागणार नाही आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारच्या जाचक अटी या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत। पॉईंट टू पॉईंट या व्हिडिओमार्फत कव्हर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील।